फुलाच्या माळाला देवा रवलस निशान रानग्याच्या बाळाला देऊन पूजेचा रे मान सेवा तुझी करतो रात्र नदीन कपाळाला लावून तुझ्या भंडाऱ्याच लेन सांज सकाळ सेवा करतो आनंदान गरीबाचा देवा तुर माय माऊली सदैव राहो देवा तुझी कृपेची सावली वंदन करीतो माझ्या हे घडसे झाल देवा तुझ्या दर्शनाची ओढ सदैव मनाला देवा हे गडसिराचा वास्यावर खानाचा वरदा असत माझ्या शिरावर ताप मारडिंबाड्या ढोलावर
गोळ्या या राजाला गोळ्या या प्रकार घडला मात्र त्या आत्ता जाग्याला बाबा बिरबाना गाणे भांडाऱ्याने तुला असणारा डोण्या पुजारी निपुणाला असणाऱ्या वासीनगराला अरे विचार मनाचा केला त्या पानुट्याच्या वाट्याला असणाऱ्या रहित लोकाला काय लागला डोण्या मात्र आता बोलायला लोकाला बोलायला मात्र त्या आत्ता जाग्याला मामानो या असणाऱ्या वासीनगराला धनगरांचा ठाव ठिकाणा मला सांगशील का असणारा दिवसभर फळोका टेकून आलेला रे काय लागलं होतं डोण्याला मात्र आता बोलायला बोलायला मात्र त्या आत्ता जाग्याला अरे बाबा आमच्या गावाला गावा वेगळ्या बाजूला असणाऱ्या वाट टेकाला अरे जाती जोतीचं दोन धनगर संताजी शणगानी वाकून रानगा मात्र त्याच वेळाला बोलायला मात्र त्या आत्ता वेळेला घेतलं Yeah.
म्हणा ऐकला आणि असणारा डोन्या पुजारी मात्र त्याच वेळाला वाटेला चालायला मात्र त्या आता जाग्याला सर बाबा हरो डोन्या पुजारी वाट लागलेला चालायला जाता बरं जाताना अरे जाऊन पोचला वाट टेकाला पण नीतीच्या नियमाप्रमाणे असणाऱ्या संतांची शेडग्याच्या नियमा पूजी रानग्याच्या मात्र त्याच वेळाला काय झालं मात्र आता पुढल्या बाजूला नीतीच्या नियमाप्रमाणे ज्याने आलेल्या दटीला कोकऱ्याच्या गोदण्या त्याने सोडल्या अरे कोकऱ्याचा खलबलाट चालू झालेला तो डोन्या हा काही लागलाय मारायला पण ऐकू जाईना दोघा धनगरांना मात्र त्याच वेळाला विचार करायला मात्र त्या आता जाग्याला अरे बाबा डोन्याने विचार मनाचा केला अरे कडाला लुकरीच्या जायचा म्हणून कदा लुकरीचा टाकला धरतरीला रस्त्याच्या कडेला 100 मेंढराचा खांड लागला माघारी परतून मात्र आता घालायला करायला चार प्रकार घडायला मात्र त्या आता अरे जाग्याला एवढ्या वेळेत एवढ्या टायमात कोकरी लागला पाजायला ताणी लागलं होतं मिसळायला अरे आटकोळ मेंढ्या लागल्या ते मात्र आता पिळायला कालाला प्रकार घडाला मात्र त्या आता जाग्याला अरे सर्व सारा कोणतर त्याने आवरली विचार मनाचा केला ज्याला दडीत पाहिजे घालायला म्हणून करता दडीच्या पेढा लागला मात्र आता उघडायला कालाला प्रकार घडाला मात्र त्या आता जाग्याला अरे बाबा ज्याने दडी मध्ये घातल्या विचार दडीच्या पेढामध्ये विचार लागला मनाचा करायला अरे बाबा निघून गेलं पाहिजे घर वाड्याला जीव खाऊ मात्र आता करायला असं लागलं विचार करायला मात्र त्या आता जाग्याला मानव करता असणाऱ्या दडीच्या पेढा लागले लावायला तर आता सर्व्या धरल्या हाताला दोघ जण विचारायला करायला आता जायचं घर मात्र आता वाड्याला विचार करायला मात्र त्या आता जाग्याला असं वाट लागलं दोघ जण चालायला जात्यावर वाटेला अरे असणाऱ्या डोण्याच्या खांडातले मेंढी लागली वरायला दोघ जण चपापल्या झालं मात्र त्याच वेळेला कालाला प्रकार घडाला मात्र त्या आता जाग्याला ह्याला गेले सगायाला गेले एका दादा मेघाला एका दादा मेघाला
अरे जाल्यांचा आवाज लागला यायला म्हणून करता काळाला प्रकार मात्र आता आपण गेलो घडायला मात्र माता पुढे या बाजूला दसरे बाबा वाट पुढचा पुढा मागारे फिरवलं निघून आलं पाठीमागल्या बाजूला अरे रस्त्याच्या कडेला बघत्या तर लोकरीच्या जाळ्याला पाट लावल्याने पाटाला पिवळा मात्र त्याच वेळाला लागले दिसायला मात्र त्या आता जाग्याला अरे बाबा कोणीतरी धनगराला आपल्या गावाला पुजारी लागला दिसायला जाऊन पाहिजे बघायला म्हणून करता दोघं कोणी गेलं मात्र त्याच वेळाला जवळल्या बाजूला मात्र त्या आता जाग्याला जवळ गेला विचार म्हणा हाचा केला गिरबाना गा भांडण पुजारी बघितला अरे याचा नाव गाव ठाव ठिकाणा पाहिजे आपण मात्र आता विचारायला लागल्या बोलायला मात्र त्या आता जाग्याला विचार म्हणा हाचा केला लागला उतारच्या ढोण्याला बोलायला अरे बाबा कोण तू कुठल्या गावचा कुठल्या शिवाचा ठाव ठिकाणा पाहिजे मला सांगा बोलायला मात्र त्या आता जाग्याला काय सांगायचं मामा तुम्हाला करवीर हातीचा कोलवाडी नगरीचा अगा पुजारी मी विठू देवाचा नारोबा गावड्याच्या पाठीमागून आल्या गाईचा वासरू डोन्या पुजारी मामा म्हणतात मला मात्र त्याच वेळाला लागलं बोलायला मात्र त्या आता जाग्याला याला गेला सांगा याला लागेला बोला याला गेला सांगा याला लागेला दीदीला इकडे बोल. ए तिला इकडे घे. तरी बाबा ठाव ठिकाणा ऐकला मोठ्या देवाचा पुजाऱ्याला आपल्या गावाला म्हणून करता अरे जसं लागले दर्शन मात्र डोळ्यानं वाटव्यामध्ये हात घातला दोघांनी कपाळ भरून भांडारा लागला लावायला विचार मनाचा केला अगा बाबा कशाच्या कारणाने कोणाला आमच्या मात्र आता गावाला विचार करायला मात्र त्या आता जाग्याला काय सांगायचं मामानो तुम्हाला रामाच्या रात्रीचा जागा दिसला का मला दोघा धनगरांनी बोलणं ऐकलं अरे बाबा रामाच्या रात्रीचा का लागलायस मागायला अरे जातीचं लेकरू जातीला मिळायचं आयुष्यभर डोल्या राहिला तर कपून जाशील मात्र आता आम्हाला मात्र त्या आता जाग्याला बोला ह्याला लागेल, सांगा ह्याला लागेल, बोला ह्याला लागेल, सांगा ह्याला लागेल.
नोकरी झाड ठेवलं तरी बाबा विचार म्हणा हाचा केला का लागलेला नवे प्रकार मात्र आता घडायला शाहीर प्रकार घडाला मात्र त्या आता जाग्याला तसरी बाबा नोकरीला जावं लावलं शिराला विचार म्हणा हाचा केला अरे कुकडू धरलं त्यानं गेला असणारा दोघं दरगार मागं पुढे लागलं वेळाला निघून गेला दाढीच्या जवळ मात्र आता बाजूला लागले चालायला मात्र त्या आता जाग्याला असं जाऊन पोचलं दडीच्या जवळल्या बाजूला अरे दडीच्या पेढ्या तोंडाला नोकरीला झालं डोळ्यानं ठेवलं मात्र त्याच वेळाला प्रकार घडाला मात्र त्या आता जाग्याला तरी बाबा विचार मनाचा केला असणाऱ्या डोण्याच्या जाण्या दडीमध्ये लागल्या घालायला आणि डोण्याला खायला मात्र आता बोलायला बोलायला मात्र त्या आता जाग्याला तरी डोण्याला लागलं होतं बोलायला अरे डोण्या कुठे खाला असेल कुठे जेवला असेल चला जाऊया आमच्या घर वाड्याला जेव खाऊ करायला म्हणून लागला मात्र आता बोलायला जीव कव्वायला मात्र त्या आता जाग्याला बोलायला या लागेल सांगायला लागेल बोलायला या लागेल सांगायला लागेल काय लागला नवे प्रकार मात्र आता घडायला प्रकार घडाला मात्र त्या आता जाग्याला चल डोऱ्या जीव खाऊ करायला जावं आपापल्या घर वाड्याला म्हणून कसा लागलं पाहुण्याला बोलवायला जसं ते जण वाट लागलं नवी मात्र आता वाटताना नोकरी गेलं मात्र त्या आता पुढल्या बाजूला माझा फोन तू का ताटाला काय बोलतो साऱ्या दोघा हा मामा मात्र आता बोलायला मात्र त्या आता जाग्याला हा मामा सांगतो एका आजच्या दिवसाला अगा तुमच्या गावाला आणि वाशी नगराला सापू माने दादाचा वाडा कुठा आहे सांगशील का मला मात्र त्याच वेळाला बोलायला मात्र त्या आता जाग्याला बोलायला लागेला सांगायला लागेला अरे डोन्या माझा गाव हेडा डोन्या माझा गाव हेडा अरे बोलणार घेतला
त्यावेळी असणार दोघं जण घर काय लावला डोण्याला मात्र आता बोलायला कानाला बोलायला मात्र त्या आता जाग्याला आला आला डोण्या तू तरी म्हणतोस मी कोलवाडी नगराचा पण असणारे तुला या चापूमाळे दादाचे अरे वळ कसे काय त्याचा ठाव ठिकाणा कसा सांग डोण्या आम्हाला मात्र त्याच वेळाला असं लागलं बोलायला मात्र त्या आता जाग्याला सरे बाबा विचार म्हणा